आणि मिस्टर जॅकेट जसे म्हणतात की भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, म्हणजे शेतकऱ्याला भिकारीपेक्षा बदतर या मंत्री महोदयांनी म्हणलेलं आहे. आणि दुर्दैव असतं आर्थिक दृष्टिकोनातून हे सरकार तोच प्रयत्न करत आहे की शेतकऱ्याला कुठेही पैसा हा मिळाला नाही पाहिजे. त्याच्याच बरोबर ओसाड गावची पाटीलकी म्हणजे ते मंत्री, त्या मंत्र्याला कदाचित पैसेच खाता येत नाहीत आणि डायरेक्ट जी शेतकऱ्याला मदत दिली जाते त्यामुळे कदाचित त्यांच्या खिशात काहीच जात नाही, म्हणून कदाचित कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं त्यांचं म्हणणं असावं. आणि ढेकळाचे पंचनामे करायचे का हा जो मुद्दा आहे, म्हणजे याच्यामध्ये थट्टा तुम्ही शेतकऱ्याची दुर्दैवाने करत आहात. आणि हे जे ढेकळाचे पंचनामे करायचे का याचं उत्तर जर कुठं लपलं असेल तर या विमा पॉलिसी जी चेंज केली त्याच्यामध्ये तो लपलेला आहे. मी तुमच्या सर्वांसमोर मिस्टर जॅकेटला आव्हान करतो, तुमच्यात दम असेल, तुमच्यात ताकद असेल तर कुठेही तुम्ही बोलवा. विमा आणि या पॉलिसीवर त्याच्याच बरोबर शेतकऱ्याला तुम्ही जी मदत देणार आहात त्याच्यामध्ये असणारी तफावत, त्याच्यावर हा रोहित पवार शेतकऱ्यांच्या वतीने, सामान्य लोकांच्या वतीने तुमच्या बरोबर चर्चा करायला तयार आहे. माझ्यात दम आहे, पण तुमच्यात मिस्टर जॅकेट दम आहे का तर समोरासमोर या, होऊन जाऊ द्या. दूध का दूध आणि पाणी का पाणी एवढंच आपल्या सर्वांच्या माध्यमातून या मिस्टर जॅकेट मंत्री महोदयांना, जे आता दुर्दैवाने वाचाळवीर मंत्री सुद्धा आपण म्हणू शकतो, यांना त्या ठिकाणी मी ओपन चॅलेंज इथं या ठिकाणी मीडियासमोर करत आहे.